मार्क मध्ये दाखल झाले डाबल होते सुरुवात पहिला चेंडू बिगीचा प्रयत्न फटका फसलाय आणि पहिल्या चेंडूवरती वाढदिवसाचं गिफ्ट मिळेल पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे तुषार चिकणे बाद धक्का क्रमांक 1 तविन बॅटर सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय पहिला चेंडू लोअर फुल टॉस सूरज साठी पारितोषिक येते लागोपाठच्या 3 षटकार जर सूरजने खेळले तर 1000 रुपयांचं पारितोषिक मयूरदादा पाडाळ यांच्या माध्यमातून असणार आहे आणि महेश लागोपाठच्या 3 षटकार जर खेळले तर 1000 रुपयांचं पारितोषिक प्रमोददादा ससार या मान्यवरांच्या माध्यमातून असणार दोन्ही फलंदाजांसाठी पारितोषिक लागले गेलेत लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर मयूरदादा पाटाळ आणि प्रवीणदादा ससार यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक फलंदाजांसाठी असणार आहे स्कोरकार्ड वरती पाहतो एक धाव स्कोरकार्ड वरती नोंदवली गेली एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या चेंडूवरती मोठं यश मिळवलं निलेश मोहिते यांनी पहिल्या चेंडूवरती तुषारला या ठिकाणी माघारी पाठवलं गेलंय लोअर फुल टॉस महेशच्या बॅट मधून कल्पकता नजाकत सौंदर्य आणि चेंडू सीमारेषा पलीकडे फौरन चौकार चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि या चौकाराने स्कोर कार्ड वेगाने पुढे जाऊन पोहोचेल धपलकावरती 5 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत या दरम्यान पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चेंडू फरार सीमारेषेच्या पार धावा मिळतील 4 रन अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चर्चेत असणारा खेळाडू महेश नानगड आपण पाहतोय स्ट्राईक ऑन मैदानाच्या आतमध्ये असताना पहिले 2 चेंडू खेळलाय आणि पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार त्याच्या पाठपंत आलेले आहेत यावेळीचा चेंडू स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता परंतु यावेळी भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला पाठवरती चेंडू आला नाही तितकंसं टायमिंग यावेळी पाहायला मिळालं नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल डॉट सामना क्रमांक 2 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातून सुरू आहे परंतु दोन्ही संघ जर पाहिलं तर या स्पर्धेतील पहिलाच सामना खेळतात पहिल्या सामन्यामध्ये विजयाच्या शोधात दोन्ही संघाने सुरुवात तर केली आहे यावेळी खोलवर टप्प्याचा बॉल होता त्याच्यावरती महेश नानगुडेचं आक्रमण जयेश पवार वाह व्हॉट अ कॅच नाइस कॅच ऑफ द मॅच मोठी विकेट महेश नानगुडे बॅक टू द पवेलियन अक्षय थँक्यू स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय गणेश भाऊ गोपाळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते भाऊंचा मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो जाऊया मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 तर मैदानाच्या आतमध्ये संपलंय आणि हे षटक मान संघासाठी नक्कीच फायदेशीर ठरलेलं आहे
महत्वाच्या 2 विकेट सलामीच्या आघाडीचे दोन्ही फलंदाज माघारी गेलेलेत. 9 धावा धावफलकावरती. जयेश पवार अर्थात जेपी या क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. पहिले 2 झेल नक्कीच चांगल्या पद्धतीने टिपले गेले. जयेश यांचे मोठे बंधू पृथ्वीराज पवार यांच्या माध्यमातून जयेश पवार या झेलासाठी 500 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येत आहे. तदंच धन्यवाद. महत्वाचे झेल नक्की जयेशच्या माध्यमातून टिपले गेले. पहिल्या चेंडूवरती तुषार चिकणे आणि षटक क्रमांक 1च्या अखेरच्या चेंडूवरती महेश नानगुडे जे 2 घातक फलंदाज जे 2 हुकमी 1 के बावधन संघाच्या माघारी पाठवले षटक क्रमांक 1 मध्ये. तर आता षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती अनुभवाचा वापर केला जाईल. रवी भाऊ बोडके षटक क्रमांक 2 मध्ये तर पाहायला मध्ये कित्येक वर्ष मात्र या गावासाठी या संघासाठी सेवा करत असणारे हे खेळाडू जे आपण आता गोलंदाजीच्या मार्कवरती पाहणार आहे. कित्येक वेळा महत्वाचे षटक नक्कीच रवी भाऊंनी हाताळलेत आणि त्या षटकामध्ये संघाला यश देखील मिळवून दिलेलं आहे. आता पुन्हा आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. परंतु समोर आपण पाहतो तितकाच तगडा तितकाच ताकदवान असणारा फलंदाज सूरज. लांब लांब पल्ल्याचे षटकार चौकार खेळण्याची ताकद असणारा हा सूरज. विकेट हॅट्रिक जर रवी भाऊने पूर्ण केली. दिनेश दादा मोहोळ यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर. हरिभाऊ पाडाळे यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक जर पूर्ण झाली तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. लागोपाठच्या 2 जरी विकेट आल्या तरी हरिभाऊंच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार. गणेश भाऊ गोपाळ यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. प्रत्येक गोलंदाजासाठी गणेश भाऊ गोपाळ यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा पारितोषिक असणार. खेळाडूंसाठी मात्र पारितोषिकांचा प्रचंड प्रमाणामध्ये वर्षाव केला जातोय. प्रत्येक खेळाडूसाठी नक्कीच प्रोत्साहन वाढवण्यासाठी दिले जाणाऱ्या माध्यमाच्या माध्यमातून पारितोषिक. धर्मांचा चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पुढचा चेंडू यावेळीचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि आलेल्या एका धावेच्या मदतीने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती 11 धावा धपलकावरती नोंदवल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 सूर्य 2 चौकार बरोबर जरूर त्या ठिकाणी षटक क्रमांक 1 मध्ये आले होते परंतु त्यानंतर भयान शांतता जी नक्कीच निलेश मोहितेने पसरवली आहे. विकेट घेतली महेश नानगुडेची त्यानंतर मात्र शांतता जी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळी तेजाच्या बॅटमधून गुडघा टेकत खेळलेला फटका देऊन जाईल धावासा येईल षटकार. डावखुराचा फलंदाज महेश बाद झाला. त्यांचा डावखुराचा फलंदाज तेजस दाखल झालाय आणि तेजसने पहिल्या चेंडूवरती खेळलाय षटकार. यावेळी पुन्हा एकदा सूर्यकिता फटका खेळला. यावेळी यष्टांच्या मागे चेंडू फरार. सीमारेषेच्या पार धावा मिळतील 4 4 रन चौकार. डीप फाईन लेग मध्ये आलेला चौकाराने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती 21 धावा स्कोरकार्डवरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळी ब्रह्मास्त्राचा वापर केला. खोदून काढलेल्या चेंडूला ऑन साइडला मैदानाच्या आतमध्ये निलेश मोहिते चेंडूवरती येतील आणि या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. आक्रमणानंतर मात्र ब्रह्मास्त्राचा वापर अनुभव त्या ठिकाणी वापरला जातो. अनुभवाचा फायदा इथे संघासाठी होणं गरजेचं आहे आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतो एक सिंगल देऊन जाणार. आतापर्यंत 13 धावा या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च झालेल्या आहेत. आता या षटकातला अखेरचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार. अखेरच्या चेंडूवरती आक्रमण चढवायचं होतं परंतु बाटवरती चेंडू न येता शरीराचा वेध चेंडू घेतला. पायावरती चेंडू आदळला गेला आणि त्या ठिकाणी मुख्य पंच कळवतात हा चेंडू लेग्स बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल या चेंडूवरती येणार आहे आणि मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 संपेल. 12 चेंडूंचा 2 षटकांचा बाबारपेचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि स्कोरकार्डवरती नोंदवल्या गेल्या त्या 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चालू सामना आपण पाहतो एका बाजूने मांडवी क्रिकेट क्लब मान तर त्यांच्या विरुद्धमध्ये अभिजित दादा दगडे स्पोर्ट्स फाउंडेशन बावधन. या 2 संघामध्ये सामना क्रमांक 2 जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यानंतर सामना क्रमांक 3 मध्ये पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट त्यांच्या विरुद्धमध्ये शंकर भाऊ सुतार स्पोर्ट्स फाउंडेशन कासरांबोली
या दोन संघांमध्ये सामना क्रमांक 3 पाहायला मिळेल. आज देखील 6 तगडे ताकदवान संघ या मैदानावरती लढणार. 6 संघांमध्ये साखळी पद्धतीने पहिल्या 6 सामने पाहायला मिळतील. त्यानंतरचे 2 सामने हे मात्र नॉकआउट पद्धतीने जे नक्कीच खेळवले जाणार. दिवसभरामध्ये 8 सामने जे आपण खेळवतो, प्रत्येक सामना 5-5 षटकांचा जो नक्कीच सर्वांना खेळवला जातो. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती निलेश मोहिते, वैयक्तिक कोट्यातील दुसरं, सांघिक तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन निलेश मोहिते गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेले आहेत. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये केवळ 9 धावा खर्च केल्या, 2 षटकार जरूर आले, परंतु महत्त्वाचे 2 विकेट. आघाडीचे दोन्ही फलंदाज माघारी पाठवले. आघाडीच्या दोन्ही फलंदाजाला मात्र घरट्यामध्ये आराम करण्यामध्ये भाग पाडलेला या गोलंदाजाने आणि पुन्हा आता मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये दाखल झालेत. फुलबॉल टप्प्याचा बॉल पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑफ मध्ये जबरदस्त स्ट्रोक आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. 4 रन, चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. फुलबॉल टप्प्याचा बॉल यावेळी सन्मान दिलाय चेंडूला. हलक्या हाताने चेंडू खेळला. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला अडवेल आणि या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 28 धावा. निलेश मोहिता यांचा षटक क्रमांक 1 चा पहिला चेंडू जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती तुषार चिकने बाद झाला. पहिल्या चेंडूवरती विकेट. परंतु षटक क्रमांक 2, षटक क्रमांक 3 वैयक्तिक दुसरं षटक हातात असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन ओळखलं, रीड केला चेंडूला आणि पाठवलं जेपीच्या डोक्यावरतून सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 6 धावा. यावेळेचा चेंडू अखूट टप्प्याचा अक्रॉस द बॅट डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येईल. एक सिंगल तर घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न परंतु नकार आला. सुरतचा माघारी जावं लागेल तेजसला. एका सिंगल वरती समाधान मानलं गेलं. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुन्हा एका धावेने पुढे जाऊन पोहोचेल. 35 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. पहिले 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. 12 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत. 5 संघ जर पाहिलं तर या सीझन मध्ये बराचसा संघर्ष या संघाला करावा लागला, परंतु कित्येक वर्ष खेळून देखील आपल्या भावाचा दबदबा या मुळशीच्या क्रिकेटमध्ये नक्कीच बनवून ठेवलेला आहे. टप्प्याचा बॉल स्वतःच्या फॉलोमध्ये सुरेख प्रयत्न, परंतु चेंडू हातामध्ये बसणार नाही. झेल निसटला त्या ठिकाणी. जितक्या वेगाने चेंडू टाकला निलेशांनी तितक्याच वेगाने सुरतच्या पाठमधून देखील फटका खेळला गेला. तितक्याच वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला, परंतु चेंडू हातामध्ये बसला नाही आणि त्या ठिकाणी झेल सुटलाय. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळेल. डॉट बॉल धाव चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये येईल. टप्प्याचा बॉल पुन्हा बॅटची कडा. मयूर डाऊन द बॉल टिप त्या ठिकाणी झेल. विकेट आली आहे. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपेल. तिसऱ्या क्रमांकाचा 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे आणि स्कोर कार्ड वरती 18 चेंडू मध्ये खर्च केल्यात त्या 35 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 विकेट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आले. प्रत्येक विकेट साठी गणेश दादा गोपाळ यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे.
चांगला झेल पाहायला मिळेल. स्वतःच्या फलंदाजीमध्ये एक चांगला झेल टिपला आहे प्रतीक वाबळेने आणि पहिल्या चेंडूवरती मोठं यश. तेजस बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालेला आहे. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये साहिल ठाकूर हा नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 35 धावा स्कोर कार्डमध्ये पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात इथे मैदानाच्या आतमध्ये केली. चांगला झेल स्वतःच्या फलंदाजीमध्ये उलट धावत असताना प्रतीक वाबळेने टिपलाय आणि आता नवीन बॅट्समन समोर पहिला चेंडू. हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. रवी भाऊ त्या ठिकाणी चेंडूवरती येतील. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जी या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये खर्च होते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 34 धावा. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेलं पहिलं षटक पाहिलं. 9 धावा 2 विकेट. त्यानंतर रवी भाऊ वरती थोडंसं आक्रमण केलं गेलं परंतु त्यानंतर पुन्हा त्या कमबॅक करून दिलं निलेश मोहिते यांनी. आणि त्याच कमबॅकला साजला गोलंदाजी आतापर्यंत झाली होती परंतु रोहितच्या बॅटमधून हा चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे षटकार. तुझ्यासाठी 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 षटकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि या षटकाराच्या मदतीने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 42 धावा. ज्या स्कोरकार्डवरती धावफलकावरती नोंदवल्या गेल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजाचं कौतुक झालं परंतु त्यानंतर इथे षटकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. रोहित संघासाठी कित्येक वेळा अडचणीच्या काळामध्ये उभा राहिलेला रोहित जो आपण पाहतोय पुन्हा एकदा लागोपाठ विकेट पडत गेल्यानंतर मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून षटकार येतोय. डाव सांभाळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून मोठं धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभं करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आहे परंतु प्रत्येक देखील आपण पाहिलं तर नक्कीच कमी वयामध्ये मोठी उंची प्राप्त करणारा हा गोलंदाज आहे. आता कशा प्रकारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तो देखील साकारेल याच्यावरती देखील प्रेक्षकांच्या नजर असणार. पहिला चेंडू रोहित खेळत होता आणि पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमध्ये षटकार आला. तेजस देखील आपण पाहिलं तर तेजसच्या बॅटमध्ये देखील पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. या दरम्यान पुन्हा एकदा रोहितच्या बॅटमधून आसमानी टोला. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेले आहेत. या चेंडूवरती जर षटकार आला तर प्रमोद दादा ससार यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 500 रुपयांचं पारितोषिक आहे. स्कोरकार्डवरती 48 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रतीक वाबळे पुन्हा आता तयार. राईट मोड द विकेट. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं गेलं या चेंडूवरती. या पूर्वीचे चेंडू पाहिले बंद वेगाचे त्याच्यावरती आक्रमण झालं परंतु त्यानंतर गती परिवर्तन अगदी स्लोअर स्वरूपाचा चेंडू इथे पाठीवरती येऊ शकला नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला तो डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 13 धावा आतापर्यंत खर्च झालेला अखेरचा चेंडू या षटकातील. एक विकेट देखील या षटकामध्ये पाहायला मिळाली. या दरम्यान पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. यावेळी फटका फसला. प्रसन्नाच्या हातामध्ये चेंडू. विकेट आली आहे. फलंदाज बाद.
अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू लोअर फुल टॉस. पहिल्या चेंडूवरती बिग हिट करायचा होता, फटका फसलाय. जेपी चेंडूच्या खाली टिपल झेल, विकेटचं पतन, फलंदाज बाद. ओम नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू हलक्या हाताने खेळला, सन्मान दिला या चेंडूला. विरांना त्या ठिकाणी चेंडूवरती येतील. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जी या चेंडूवरती येणार आहे. षटक क्रमांक 5 अंतिम षटक घेऊन प्रसन्न ओझरकर हा गोलंदाजाचा पाहतो, गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. संघाचा लीडर, त्याच्या नेतृत्वाखाली कित्येक वर्ष या खेळाडूने दबदबा निर्माण केलेला आहे. तो खेळाडू आपण पाहतो यावेळी फक्त दिशा दिली चेंडूला आणि चेंडूने त्यानंतर पाहिली सीमारेषा. मिळतील धावा 4, 4 रन. लागोपाठच्या तीन चेंडूवरती 3 विकेट जर आल्या तर 500 रुपयांचं पारितोषिक दिनेश दादा मोहोळ यांच्या माध्यमातून. हा चेंडू खुलपट टप्प्याचा यॉर्कर बॉल, अगदी बुंडात टाकलेला चेंडू पाठीवरती आला नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या पूर्वीचा चेंडू पाहिला तर नक्कीच पायावरती टाकण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती फक्त दिशा दाखवली आणि त्यानंतर चौकार मिळाला. परंतु त्यानंतर गती कमी असणारा खुलबट टप्प्याचा बॉल, बुंद्यात टाकलेला चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रसन्नाचा पुढचा चेंडू पुन्हा देतो यावेळी पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. यावेळी चेंडू पडेल, दिशा बदलेल आणि मयूरच्या हातामध्ये चेंडू जाईल, इष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाईल आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. 53 धावा स्कोर कार्डवरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अखेरचा चेंडू पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहे. पिरंगुट संघाचा संघनायक आणि असरांबोली संघाचा संघनायक टॉस साठी या. खुलबट टप्प्याचा बॉल यावेळी देखील सूर्यकित्या फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक धावतात, पळतात, चेंडूचा पाठमोरा सुरू आहे. अगदी सीमा रेषेच्या जवळ चेंडू अडवला गेला. चेंडूची फेकी आहे. तिसरा धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल धावबाद. विकेट क्रमांक 7. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. अभिजित दादा दगडे स्पोर्ट्स फाउंडेशन बावधन या संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना बनवल्यात 55 धावा. मानदेवी क्रिकेट क्लब मान संघासमोर 56 धावेंचं आव्हान, 56 धावेंचं टार्गेट. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. पिरंगुट संघाचा संघनायक आणि कासरांबोली संघाचा संघनायक टॉस साठी या. गणेश भाऊ गोपाळे यांच्या शुभ हस्ते पण यानंतरच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहे. पिरंगुट संघाचा संघनायक अनिकेत पवळे, कासरांबोली संघाचा संघनायक प्रसाद किमसे विनंती आहे टॉस साठी या. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती आहे टॉस साठी या. मान संघ आपल्या आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे, कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ घेऊ नका.
दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती आहे त्वरित आपण या ठिकाणी या. कासरांबोली संघाचा संघनायक आणि पिरंगुट संघाचा संघनायक गणेश भाऊंच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहे. टॉस या ठिकाणी संपन्न केला जातो. टॉस जिंकला पिरंगुट संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कासरांबोली संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. हा सामना संपल्यानंतर मैदानाच्या आतमधले खेळाडू मैदानाच्या बाहेर येण्यापूर्वी कासरांबोली संघाला विनंती असणार आहे आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होणार. 56 धावेंचं आव्हान, 56 धावेंचं टार्गेट ठेवले गेलेलं आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने संतोष शेळके तर दुसऱ्या बाजूने शुभम माने. ही घातक जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो, ही विस्फोटक जोडी जी मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी दाखल झालेली आहे. तर या जोडीला रोखण्यासाठी षटक क्रमांक 1 मध्ये साहिल ठाकूर हा गोलंदाज षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. 30 चेंडू आणि 56 धावेंचं समीकरण आहे. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिला चेंडू स्लॉट मध्ये त्याला फेकून दिलं आउट ऑफ द पार्क. षटकार विशाल लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार जर आले तर गणेश दादा गोपाळ यांच्याकडून 501 रुपयांचा पारितोषिक फलंदाजासाठी असणार आहे. यावेळीचा चेंडू स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, परंतु यावेळी भन्नाट वेग अगदी खिलपट्टीच्या मध्ये टाकलेला चेंडू हाफ ट्रॅकर बॉल आपण पाहतो पाठवरती आला नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. षटकाराने सुरुवात झाली दमदार पद्धतीने, घोडी धोडीने सुरुवात. शुभम माने नक्कीच या खेळाडूने केली आहे कमीत कमी चेंडू जास्तीत जास्त धावा ही या खेळाडूची ओळख, या फलंदाजाची ओळख आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये बराचसा संघर्ष या खेळाडूला करावा लागलाय. पुन्हा फटका फसला, चेंडू हवेत आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये होतंय काय, जेल सुटलाय. परंतु दुसऱ्या बाजूने संतोष धावाच्या स्वरूपामध्ये होईल बाद. मैदानाच्या आतमध्ये पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. संतोष शेळके इथे मैदानाच्या आतमध्ये धावाच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. शुभमला बाद करण्याची संधी होती त्या ठिकाणी, परंतु झेल झाला नाही, झेल सुटला. परंतु त्यानंतर तो धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजा पाहायला मिळाला. त्या प्रयत्नामध्ये संतोषला आपली जागा सोडावी लागली. धावबाच्या स्वरूपामध्ये माघारी जाईल संतोष. पहिली विकेट पडल्यानंतर नवीन फलंदाज प्रसन्न ओझरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मित्रांनो, रोडवरती थांबलेल्या गाडीला विनंती असेल थोडी कृपया गाडी पुढे आणा. आपल्यामुळे कोणत्या प्रकारची अडचण त्या ठिकाणी फलंदाजांना होणार नाही. यावेळीचा चेंडू प्रसन्नासाठी भन्नाट वेगाचा पाठवरती त्या ठिकाणी चेंडू न येता आपण पाहतोय. व्हाईट बॉल त्या ठिकाणी नक्कीच मुख्य पंच कळवतात. अतिरिक्त दिशा भरकटली गेली. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रसन्न ओझरकर आपण पाहतोय. दुसऱ्या क्रमांकावरती पहिली विकेट पडल्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. प्रसन्न जर पाहिलं तर कित्येक वेळा आपण मधल्या फळीमध्ये
प्रसन्नाला येताना पाहिलंय, परंतु अलीकडच्या काळामध्ये टच मध्ये फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू नक्कीच पहिली विकेट पडल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 7 धावा स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळी पुन्हा एकदा वाईड लाईनचा वापर त्या ठिकाणी करायचा होता. फलंदाजापासून दूरवरती चेंडू ठेवायचा होता. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये जे खर्च होणार आहे आणि अवंतर धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड वाढेल. 8 धावा स्कोर कार्ड वरती 27 चेंडू आणि 48 धावा. हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो जवळपास 11 धाव्यांच्या सरासरी धावा ज्या इथे मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. गोलंदाज तयार. वेळेचा चेंडू कट केला गेला. बॅटची कडा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला अडवेल. तुषार त्या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आला, परंतु त्यानंतर संधी मिळाली शुभमला. त्यानंतर शांतता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 9 धावा स्कोर कार्ड वरती. त्यानंतर 1 धावा अवंतर धावा पाहायला मिळाला. अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील वाढले. 9 धावा ज्या स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतो. अजूनही 2 चेंडू पहिल्या षटकातील मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. पॉवर प्लेची ही पहिली 2 षटकं हे मान संघासाठी फार महत्वाची असणार आहे. या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये मान संघ नक्कीच मजबूत स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल. त्या दरम्यान पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, परंतु पुन्हा एकदा पाठवरती चेंडू येणार नाही. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चेंडू आला. डॉट. स्क्वेअर कटच्या फटकामध्ये नक्कीच अडचण निर्माण होतात शुभम माने या फलंदाजांना. 2 चेंडूवरती 2 प्रयत्न त्या ठिकाणी स्क्वेअर कटचे पाहायला मिळाले, परंतु दोन्ही चेंडूवरती संपर्क तितकासा झाला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये दोन्ही चेंडू डॉट स्वरूपाचे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. नवखंडीनाथ क्रिकेट क्लब बोरावडे हा संघ देखील आज या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. संपूर्ण संघ दिलेल्या वेळेमध्ये नक्कीच उपस्थित होता. दोन्ही संघ त्या संघाचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. दरम्यानचा चेंडू बेग हिट करायचा होता, बॅटवरती आला नाही. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चेंडू आला. डॉट. षटक क्रमांक 1 मध्ये देखील मैदानाच्या आतमध्ये खर्च होता ते 9 धावा. पहिल्या डावातील पहिलं षटक पाहिलं 2 विकेट आले होते, 9 धावा खर्च झाल्या होत्या. दुसऱ्या डावातील पहिलं षटक आपण पाहतोय 1 विकेट आले, 9 धावा खर्च झालेल्या आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू बाकी आहेत आणि 24 चेंडूंमध्ये 47 धाव्यांची गरज आहे. कोणता गोलंदाज येथे षटक क्रमांक 2 मध्ये वापरला जाईल, कोणता गोलंदाज षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळेल. प्रसन्न ओझरकर आणि शुभम माने ही जोडी आता अजूनही शांतता नक्कीच मैदानाच्या आतमध्ये वाढून राहील का आक्रमकता आक्रमक रूप इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवणार आहे. कारण की पॉवर प्लेचं षटक हिमान संघासाठी फार महत्वाचं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. जवळपास 11.75 धावींच्या सरासरीने विजयाचं समीकरण गाठायचं आहे. त्यासाठी मात्र षटकार चौकार येणं गरजेचं आहे. तर षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज महेश नानगुडे हा गोलंदाज आता आपण षटक क्रमांक 2 मध्ये पाहणार आहे. संघासाठी अष्टपैलू खेळाडू करण्यामध्ये माहीर असणारा गोलंदाज, फिरकी गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असणारा हा गोलंदाज जो आपण गोलंदाजीच्या मार्कवरती आता महेश नानगुडेला पाहणार आहे. चर्चेत असणारा खेळाडू संघाचा असणारा हुकमी एका जो आपण आता गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. समोर प्रसन्न ओझरकर. पहिला चेंडू पुढे सरसावत खेळायचा होता, बॅटची कडा घेतली, इष्टांच्या मागे चेंडू ट्रॅपल. दुसरा टप्प्यावरती चेंडू अडवला गेलाय आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. दोन्ही संघ जर पाहिलं तगडे ताकदवान दोन्ही संघ आहे. दोन्ही संघांना मुळशी तालुक्यामध्ये टॉप मध्ये नक्कीच मानलं जातं. हे 2 संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 10 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. या स्पर्धेतील सामना क्रमांक 2 पल्लव सम्राट कैलासवासी पैलवान अनंत पाडाळे यांच्या स्मरणार्थ अनंत पाडाळे चषक या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. यावेळी अखूट टप्प्याचा बॉल अक्रॉस द बॅट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरतून वेगाने चेंडू पर्यंत येईल. थोडासा पंप बॉल वेग केला उशीर आणि तो पर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतात. मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा जी आपण या मैदानावरती पाहतो गेली 3 दिवस खेळवली गेली. आजचा 4था दिवस साखळी फेरीतील अखेरचा दिवस. उद्या मात्र या स्पर्धेतील मेगा फायनल अंतिम दिवस जो सर्वांच्या भेटीला येणार आहे. यावेळेचा चेंडू स्लो रोन होता. अक्रॉस द बॅट गॅप मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 रन चौकार. महेश पुन्हा तयार. खुलवर टप्प्याचा बॉल, बॅटची कडा, इष्टांच्या मागे चेंडू अडवला. भन्नाट वेगाची फेकी आहे. डेंजर एंडला होता प्रसन्न, परंतु धोका त्या ठिकाणी टळलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जी सुखरूपरित्या पळून पूर्ण होणार आहे आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
चेंडू ऑन साईडला मिड विकेट मध्ये रोहित चेंडूवरती येईल. रोहितच्या हातामध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू येणार नाही, दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू अडवला गेला. तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एकेरी दुहेरी धावा येताना पाहायला मिळतात. चौकानंतर पुन्हा एकदा एकेरी दुहेरी धावेंसाठी नक्कीच त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावा लागतो. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आता या षटकातील पॉवर प्लेचा अखेरचा चेंडू, अखेरचा शेवटचा बॉल जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 19 चेंडू 38 धावा. महेशचा शेवटचा चेंडू, अकुट टप्प्याचा चेंज ऑफ पेस असणारा चेंडू, समोरचा फटका खेळलाय, मिड ऑफला चेंडू अडवला जाईल. पडझड धडपड पाहायला मिळेल, परंतु एक सिंगल त्या व्यतिरिक्त कोणत्याही धावेचा प्रयत्न झाला गेला नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती 10 धावा मैदानाच्या आतमध्ये खर्च झालेल्या आहेत. स्कोरकार्ड वरती 19 धावा स्कोरकार्ड वरती जे नोंदवले जातील एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा 12 चेंडूंचा पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलेला आहे. आता 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 37 धावेंची गरज आहे. छोटीशी टीम मीटिंग पाहायला मिळते, थोडासा वेळ. तोपर्यंत डीजेच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत. एकोणीस धावा स्कोर कार्ड वरती 2 षटकांचा खेळ झालेला आहे. षटक क्रमांक 3 मध्ये तुषार चेकणे गोलंदाजांना आता आपण गोलंदाजी करताना पाहणार आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक 3ऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन तुषार आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला. समोर आपण पाहतो शुभम, एक जीवनदान शुभमला मिळालं. आता त्या जीवनदानचा फायदा इथे आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी करणं गरजेचं आहे. 19 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या, त्यातले 9 चेंडू शुभम खेळलेला आहे. 14 धावा त्याच्या बाट बनायला. दुसऱ्या बाजूला प्रसन्न ओझरकडे आपण पाहतो, अतिशय शांत पद्धतीने आतापर्यंत खेळलाय. 3 चेंडू खेळला, 3 धावा त्याने बनवल्यात. आता दोन्ही फलंदाजा आक्रमकतेचा पवित्रा धावे धारण करणं इथे मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाचं. 18 चेंडू आणि 37 धावेंची गरज असताना पहिला चेंडू या षटकातील पहिला चेंडू शरीर भेदक मारा करायचा होता, जागा तर सोडली. धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. इथे बरंच काय बदलून गेलं असं, परंतु चुका इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा होतात. तुषारच्या हातामध्ये चेंडू आला नाही, त्यानंतर शुभमने मात्र धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केलेली आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. 20 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. वेळ वाचवायचा मित्रांनो, वेळेचं बंधन प्रत्येक संघाला असणार. प्रत्येक सामन्यामध्ये वेळ आपल्याकडे कमी आहे, सामने आपल्याला जास्तीत जास्त षटकांचे खेळवायचे आहेत. अकुट टप्प्याचा बॉल हॅक प्रकार आणि त्याच्यावरती प्रसन्न ओझरकरच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार तर आलाय, परंतु 3ऱ्या पंचांना विचार नाही. थ्रो गोलंदाजीसाठी 3ऱ्या पंचांचा वापर केला जाईल आणि 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये थ्रो गोलंदाजीचे कर्दन काळ म्हणून ओळखला जाणारे अजय अवळे सर जे 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. तिसऱ्या पंचांचा नो बॉल. थ्रो गोलंदाजी या ठिकाणी झाली. आता हा गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. पेनल्टीच्या 2 धावा, नो बॉलची 1 आणि आत्ताचा षटकार, अशा आत्ताच्या एकूण मिळतील त्या 9 धावा. नऊ धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. 29 धावा धावफलकावरती. येणारा पुढील चेंडू फ्री हिट असेल.
आणि हा गोलंदाज पुन्हा या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळणार नाही. 29 धावा स्कोर कार्ड वरती 17 चेंडू 27 धावांची गरज आहे. प्रसन्न ओझरकरच्या बॅटमधून यापूर्वी षटकार आला. यापूर्वीच्या चेंडूवरती आता फ्री हिट असणार आहे. फ्री हिटच्या चेंडूवरती पुन्हा प्रसन्न ओझरकर हा फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक ऑन पाहायला मिळेल. गोलंदाज प्रतीक यावेळी आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा प्रसन्नाच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. थँक्यू. फेकी गोलंदाजी थ्रो गोलंदाजी त्या ठिकाणी झाली. पेनल्टीच्या 2 धावा नो बॉलची 1 त्यावरती षटकार. त्यानंतर फ्री हिट त्याच्यावरती प्रसन्नाच्या बॅटमधून षटकार. इथे चुका संघासाठी महागड्या ठरतात. हा चेंडू सोडून दिलाय मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉल उजव्या इष्टीच्या 12चा बाहेर असणारा चेंडू. वाईट बॉल मुख्य पंचांनी कळवला. बंद मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. एक चेंडू हा मान संघासाठी फार महत्वाचा ठरला. समीकरण फार बदलून टाकणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आता 16 चेंडू बाकी आहेत. 20 धावांची गरज आहे. स्कोर कार्ड वरती 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फुल टॉस बीमर त्याच्यावरती पुन्हा आक्रमण तर केलंय, परंतु यावेळी तितकंसं टायमिंग तितकंसं मात्र ताकद मिळाली नाही. नो बॉल त्याच्यावरती एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. बीमर चेंडू नो बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. चुका चुका आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये बऱ्याचशा चुका त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ह्या अवंतर धावा ज्या अवंतर धावा इथे संघाला पराभवाचं आमंत्रण देऊ शकतात त्या चुका इथे मैदानाच्या आतमध्ये घडतात. 38 धावा धावफलकावरती प्रीहिट. यावेळी स्ट्राईक ऑन शुभम. बिग हिटचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, परंतु पुन्हा बॅटवरती कसा चेंडू येणार नाही शुभमच्या. जरूर डावाच्या सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु त्यानंतर शुभमला देखील संघर्ष करावा लागलेला आहे. त्यानंतर एक झेल त्याचा सुटलाय, त्यानंतर त्याला जीवनदान मिळालं देखील संघर्ष मैदानाच्या आतमध्ये त्याला करावा लागला. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 39 धावा धावफलकावरती आहेत. कोलबा टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टरचा फटका खोदून काढलाय. चेंडू लॉग ऑफ मधून क्षेत्ररक्षक तेजस कुमार चेंडूवरती येतील आणि एक सिंगल या चेंडूवरती पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. पुन्हा एक धाव मैदानाच्या आतमध्ये आली. एका धावेने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 40 धावा स्कोर कार्ड वरती 14 चेंडू 16 धाव्यांची गरज आहे. काहीसं सोपं काहीसं अवघड वाटणार आहे हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 14 चेंडू 16 धावा. अजून या षटकातील 2 चेंडू फेकणं बाकी. शुभम माने आणि प्रसन्न ओझरकर ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करते. गोलंदाजीच्या मार्कवरती प्रतीक हा गोलंदाज. कोलबा टप्प्याचा बॉल, बिग हिटचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू हव्यात आहे. क्षेत्ररक्षक येईल चेंडूच्या खाली. 2 क्षेत्ररक्षक आले, झेल त्या ठिकाणी होऊ शकला नाही. तुषारच्या हातामध्ये चेंडू निसटलाय आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा जीवनदान मिळेल शुभम माने या फलंदाजाला. संघर्ष करतोय शुभम, परंतु त्याला संधी वारंवार दिली जाते. तो संघर्ष मात्र कुठेतरी दूर पाठवण्यासाठी क्षेत्ररक्षक त्याला मदत करतात. इथे पुन्हा झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय आणि या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. एकेरी दुहेरी धावेचं महत्व देखील या मैदानावरती या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. कोलबा टप्प्याचा बॉल पुन्हा प्रसन्नाच्या माध्यमातून बिग हिटचा प्रयत्न. पुन्हा बॅटमध्ये तितकासा चेंडू आला नाही. महेशच्या हातामध्ये मिड विकेट मध्ये चेंडू जाईल आणि पुन्हा सिंगल मैदानाच्या आतमध्ये जी येणार आहे. अतिशय शांतपणे मात्र हे षटक मैदानाच्या आतमध्ये संपेल आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ झालाय. स्कोर कार्ड वरती 42 धावात 12 चेंडू आणि 14 धावेंची गरज आहे. या नंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघ तयार राहायचे. खेळाडू कक्ष ए मध्ये टॉस जिंकलेला संघ बसेल. टॉस पराभूत संघ खेळाडू कक्ष बी मध्ये बसेल. याची नोंद दोन्ही संघाला असावी. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ घेऊ नका. स्कोर कार्ड वरती 42 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. 12 चेंडू 14 धाव्यांची गरज आहे आणि दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू असणार आहे. याची देखील नोंद सर्व संघांना असू द्या. प्रत्येक डावामध्ये एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल. तो रिव्ह्यू तुम्ही घेतल्यानंतर सक्सेस झाला तर पुन्हा तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता त्या डावामध्ये, परंतु घेताना अनसक्सेस झाला तर डावामध्ये तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू घेता येणार नाही. याची नोंद सर्व संघांना असू द्या. गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक कोठ्यातील दुसरा सांघिक 4थ्या क्रमांकाचे षटक घेऊन महेश नानगुडे
हा गोलंदाजीच्या मार्कवरती आता पाहायला मिळेल 42 धावा धावफलकावरती 12 चेंडू मध्ये रोखायच्या 14 धावा बावधन संघाला विजयासाठी, परंतु 12 चेंडू मध्ये 14 धावा बनवायच्या मान संघाला. पहिला चेंडू प्रसन्नाच्या बॅटमधून मिस टाइम स्ट्रोक. महेश प्रयत्न सुरेख, परंतु चेंडू हातामध्ये आला नाही. प्रयत्न त्या ठिकाणी चांगला. काळजी घ्यायची क्षेत्ररक्षकांना विनंती असणार आहे, थोडी काळजी घ्या आपल्या खेळत असताना. अजूनही बऱ्याचशा स्पर्धा आपल्याला खेळायच्यात, त्यामुळे विनंती असणार थोडी काळजी घेत सामने खेळायचे. दरम्यानच्या चेंडूवरती झील सुटलाय त्या ठिकाणी. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जे पहिल्या चेंडूवरती येणार आहे आणि एका धावेच्या मदतीने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 43 धावा. पुढचा चेंडू चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं. चेंडू पडेल, दिशा बदलेल, बाहेरच्या बाजूला जाईल आणि सूरजच्या हातामध्ये हा चेंडू विसावताना पाहायला मिळेल. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. स्कोरकार्डवरती 43 धावा आहेत. 10 चेंडू 13 धाव्यांची गरज आहे. 13 चेंडू 16 धावा. बराचसा संघर्ष शुभम मानेने केला. पुन्हा मैदानाच्या आतमध्ये शुभम साठी हा चेंडू आला डॉट. एक घातक फलंदाज म्हणून नक्कीच शुभमला ओळखलं जातं. कित्येक वर्षे मात्र शुभमला एक घातक पवित्रा घेताना आपण पाहिलंय, परंतु या सीझन मध्ये पाहिलं तर बराचसा संघर्ष या खेळाडूला करावा लागलाय. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर 14 चेंडू 16 धावा आतापर्यंत त्याच्या माध्यमातून नक्कीच खेळल्या गेल्यात. कित्येक वेळा कमीत कमी चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती शुभमच्या बॅटमधून जरूर षटकार आलेला आहे. म्हणजे जर पाहिलं तर 13 चेंडू मध्ये केवळ त्याने 10 धावा बनवल्यात. इथे मात्र विकेट आली आहे. शुभम मैदानाच्या आतमध्ये होईल बाद, माघारी जाईल, धक्का बसेल 4थ्या क्रमांकाचा, 2ऱ्या क्रमांकाचा. रानी देख राजा ये मटकी एक फटकी में तोड़ता है. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, तेरे नीचे का चोट. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर. फार संघर्ष शुभमला करताना पण पाहिले. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आला होता, परंतु त्यानंतरच्या 13 चेंडूवरती केवळ त्याने 10 धावा बनवू शकलाय. मैदानाच्या आतमध्ये 15वा चेंडू खेळत असताना त्याला माघारी जावं लागतंय आणि नवीन फलंदाज निलेश मोहिते आजचे बड्डे बॉय आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहेत. समीकरण जर पाहिलं तर 8 चेंडू आणि 13 धावा. महेश नानगुडे या गोलंदाजाने आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, केवळ 1 धाव त्याने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खर्च केली. चांगली गोलंदाजी, संघाला ज्या गोलंदाजी अपेक्षित गोलंदाजी महेशकडून होती त्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वेळेचा चेंडू निलेश अण्णासाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सुरेख पाहायला मिळेल हा चेंडू आणि हा चेंडू देखील आला डॉट. सामन्यामध्ये रंगतदार वाढताना पाहायला मिळेल. अखेरचा 1 चेंडू बाकी आहे. 7 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे. केवळ 1 सिंगल जी महेश नानगुडे खर्च केले. काय गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अप्रतिम प्रकारचे चेंडू फेकलेत. या दरम्यान बिग हिट केलाय. यावेळी निलेश अण्णाच्या बॅटमधून डीप बड विकेट सीमारेषेच्या पलीकडे हा येईल उत्तुंग प्रहार षटकार. हसते कदम राज आलं हसते कदम. मैदानाच्या आतमध्ये अखेरच्या चेंडूवरती षटकार आलाय आणि त्या षटकाराने मान संघाला मोठा दिलासा मिळणार आहे. समीकरण मात्र आता फार बदलताना पाहायला मिळेल. 6 चेंडू बाकी आहेत. 7 धाव्यांची गरज आहे. पूर्वीच्या षटकात मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर 1 विकेट आली होती. पहिल्या 5 चेंडूमध्ये केवळ 1 धाव महेशने खर्च केली. तर अखेरचा चेंडू थोडासा खराब पडला, त्याच्यावरती निलेश अण्णाच्या बॅटमधून षटकार आला आणि आता अंतिम 6 चेंडू 7 धाव्यांची गरज असणार आहे. 6 चेंडू आणि 7 धावा. षटक क्रमांक 3 मध्ये केवळ षटक क्रमांक 3 मध्ये नक्की जास्तीच्या धावा खर्च झाल्या, परंतु षटक क्रमांक 4 मध्ये कमबॅक करून देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला महेशचा. परंतु अखेरच्या चेंडूवरती आलेला षटकार तिथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच महागडा ठरला. आता 6 चेंडू बाकी आहेत. 7 धाव्यांची गरज आहे आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज योगीराज दगडे हा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. शेवटचं षटक, अंतिम षटक, महत्वाचं षटक. जर बावधन संघाला इथं सामना जिंकायचा असेल तर विकेट येणं गरजेचं आहे, निर्धाव चेंडू टाकणे गरजेचं आहे. परंतु संघाच्या समोर आपण पाहतोय इथे मोठं आव्हान असणारे प्रसन्न ओझरकर, निलेश मोहिते हे 2 फलंदाज आपण पाहतोय मान संघाकडून कामगिरी करत असताना आता कशा प्रकारे या धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या जाणार आहेत. दोन्ही संघांना अजून संधी आहे. दोन्ही संघाला इथे ताकद दाखवावी लागेल. गोलंदाजाला आज इथं स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. आज इथं जर मात्र या धावा बनवण्यापासून फलंदाजाला रोखलं तर नक्कीच एक मोठा विक्रम नोंदवला जाईल आणि हा गोलंदाज आज या मैदानावरती हिरो बनल्याशिवाय राहणार नाही. परंतु फुलटॉस चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये फटका फसलाय.
पहिल्या चेंडूवरती विकेट, मोठी विकेट आली आहे. प्रसन्न ओझरकर सारखा घातक फलंदाज माघारी जाईल पहिल्या चेंडूवरती. विकेट क्रमांक 3. चला नवीन फलंदाज कृपया घाई करा. नवीन फलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटकाराने सामना जर जिंकवला दिनेश दादा मोहोळ यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचा पारितोषिक असणार. 1000 रुपयांचं पारितोषिक. कृत चेंडूचा इशारा येईल. 1000 रुपयांचं पारितोषिक दिनेश दादा मोहोळ यांच्या माध्यमातून येत आहे. जर षटकाराने सामना संपवला तर या मानपेकीचा प्रयत्न त्या ठिकाणी दोन्ही कार्पेट फटका खेळला. महेश नानगुडे चेंडूवरती येईल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. सिंगल सिंगल आणि पुन्हा एकदा आलेली एक केवळ सिंगल आहे. समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलेल. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. संघर्ष दोन्ही संघ करतात. दोन्ही संघांनी मात्र इथे प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत. दोन्ही संघाने प्रयत्न अजून संपलेले नाहीयेत. दोन्ही संघ विजयाच्या आशेवरती आहेत. इथे मैदानाच्या आतमध्ये फार मोठा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय. जितना बडा संघर्ष होगा उतनी शानदार जीत. अकुट टप्प्याचा बॉल मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक महेश प्रयत्न करेल परंतु प्रयत्नाचा आता अपुरा पडला आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येणार आहे. एक सिंगल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. एका सिंगलने पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगतदार वाढेल. आता मैदानाच्या आतमध्ये बाकी ते 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 5 धावा. लोकेश दादा पाडळ यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक. किरण पारख यांनी जर षटकाराने सामना संपवला तर. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला. क्षेत्ररक्षक येईल दूरवरतून. तेजस चेंडूवरती एक सिंगल तर घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. तेजस स्वतः धावत आला चेंडू देण्यासाठी. केवळ सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. सिंगल सिंगल आणि सिंगल इथे सामन्यामध्ये पुन्हा एकदा जीव होताना पाहायला मिळेल. 3 सिंगल आतापर्यंत खर्च झाल्यात. 1 विकेट आली आहे. 2 चेंडू बाकी आहेत. 4 धाव्यांची गरज आहे. निलेश अण्णा सुरुवात चांगली केली होती. निलेश अण्णाने या डावाला पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली होती. आता शेवट कशा प्रकारे केला जाईल. सुरुवात चांगली झाली. शेवट देखील चांगला करणं गरजेचं आहे निलेश अण्णा यांना. आजचे बर्थडे बॉय इथे संघाला विजय मिळवून देतील का. 2 चेंडू बाकी आहेत. 4 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. टप्प्याचा बॉल ऑन साइडला फटका. पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येईल. थोडासा पंप झालाय. फेकीला उशीर परंतु धावेसाठी नकार आणि पुन्हा एकदा सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये. समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता येऊन पोहोचतोय ते 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू आणि 3 धावा. इथे आता फार मोठा संघर्ष पुन्हा एकदा मान संघाच्या वाटेला आलाय. दुसऱ्या बाजूला बाहुधन संघ रोखायचे 1 चेंडू मध्ये 3. या दुसऱ्या डावामध्ये पाहिलं ना एका चेंडूवरती 9 धावा खर्च झालेल्या आहेत. त्या 9 धावा जर इथे खर्च झाल्या नसता या पूर्वीच्या षटकातील अंतिम चेंडूवरती जर षटकार आला नसता तर मात्र इथं मान संघाला फार मोठा संघर्ष करावा लागला असता. आता 1 चेंडू बाकी आहे. 3 धाव्यांची गरज आहे. सामना रंगलाय. हाय व्होल्टेज सामना जो मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूने अभिजित दादा दगडे स्पोर्ट्स फाउंडेशन बावधन हा संघ क्षेत्ररक्षण करतोय. तो दुसऱ्या बाजूने फलंदाजी करत असताना मानदेवी क्रिकेट क्लब मान या 2 संघांमध्ये हा सामना मैदानाच्या आतमध्ये मोठ्या उंचीवरती जाऊन पोहोचलाय. अनंत पाटाळ चषक 2024 सामना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. हाय व्होल्टेज स्वरूपामध्ये नक्कीच गेलाय. 1 चेंडू बाकी 3 धाव्यांची गरज आहे. जर गोलंदाजाने हा सामना जिंकवून दिला आपल्या संघाला प्रमोद दादा ससार यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा पारितोषिक जे गोलंदाजाला दिलं जाईल. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत केली. अखेरचा चेंडू 1 चेंडू 3.
अखेरच्या बॉल वरती मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, सिंगल घेतली, दुसरा धावेचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये आला नाही आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये होतंय काय, सामना झाला टाय, टाय झालाय सामना. दोन्ही संघांना एक एक गुण वाटून दिला जाईल. सामना जर आवडला असेल ना मित्रांनो, दोन्ही संघांसाठी टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. चांगला सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. एका लाईन मध्ये संपूर्ण संघ मैदानाच्या बाहेर जाईल. शेवटची सूचना असेल, पुन्हा एकदा नियमांचं उल्लंघन केलं गेलं तर मात्र पेनल्टीला त्या ठिकाणी सामोरं जावं लागेल. दोन्ही संघांसाठी टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. दोन्ही संघांनी चांगली झुंज दिली. दोन्ही संघाला एक एक गुण वाटून दिला जाईल. यानंतरचा सामना आपण त्वरित त्या ठिकाणी सुरू करणार. कासारांबोली संघ विनंती असणार 2 मिनिटांच्या आतमध्ये एका लाईन मध्ये मैदानाच्या आतमध्ये या, आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. पिरंगुट संघ आपल्या देखील आघाडीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. थँक्यू थँक्यू. आता झालेला हाय व्होल्टेज सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे आपण जातोय आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय निलेश मोहिते यांच्या नावावरती. निलेश यांना या मॅन ऑफ द मॅच हा किताब तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल.